नागपुर में कांग्रेस ने चुनाव आयोग और ईवीएम के खिलाफ मोर्चा खोल दिया है। शनिवार को पार्टी नेताओं ने जिलाधिकारी कार्यालय के बाहर जमकर प्रदर्शन किया। इस दौरान नेताओं ने आगामी चुनाव ईवीएम के बजाय बैलेट पेपर पर कराने की मांग की है। नागपुर में शनिवार को कांग्रेस ने चुनाव आयोग और ईवीएम मशीनों को लेकर बड़ा विरोध प्रदर्शन किया। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के आदेश पर कांग्रेस के वरिष्ठ नेता और पदाधिकारी जिला कलेक्टर कार्यालय के सामने जुटे। इस विरोध प्रदर्शन का नेतृत्व पूर्व मंत्री नितिन राउत और नागपुर शहर कांग्रेस अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे ने किया। इस प्रदर्शन में शहर कांग्रेस के पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष और बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। कांग्रेस ने चुनाव आयोग और ईवीएम को लेकर सवाल खड़े किए हैं। आणि भारतामध्ये ज्या वेळेला राज्यघटना लागू झाली 26 जानेवारी 1949ला, तेव्हा सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या जात असत आणि लोकांच्या भावनेला त्या ठिकाणी न्याय दिला जात असे। अलीकडच्या काळामध्ये ईव्हीएमवर ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकांचा ईव्हीएमवरून विश्वास उडालेला आहे। लोक विचारायला लागलेत की आम्ही मतदान तर तुम्हाला करू, परंतु हे मतदान खरंच तुम्हाला पडणार आहे का, अशी शंका उपस्थित करतात। त्यामुळे काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभर आज एक आंदोलन उभं केलं की यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि त्यासाठी आज काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहिलं की देशभरात ज्या निवडणुका होतात त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग निवडणुकांना सामोरी जाते आणि ज्याची देशात सत्ता आहे त्या पक्षाच्या हिताचं काम करते अशी स्थिती या देशात आहे। आणि याचा विरोध म्हणून आज देशभरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जागतिक मतदार दिनी मतदाराचा अधिकार हा अबाधित राहावा, मतदाराला न्याय मिळावा, मतदाराच्या म्हणण्यानुसार बॅलेट पेपरनं व्होटिंग व्हावं यासाठी आंदोलन देशभरात होत आहे। नागपुरातसुद्धा हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना नागपूरच्या वतीनं निवेदन देऊ की आपण येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्या, हेच निवेदन आम्ही देणार आहोत।